सर्वांना जय भीम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीनं दिनांक 24 मार्च 2024 रोजी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपूर्ण देशभर घेतलेली आहे. आणि हा जो बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेचा जो पेपर आहे तो पेपर मी या व्हिडिओच्या माध्यमातून 5 भागामध्ये तो सोडवून आपणाला दाखवला आहे. तर आतापर्यंत 4 भाग झालेले आहेत, आपण सर्वांनी ते पाहिलेले आहेत आणि आज आपण 5वा भाग पाहतोय. तर या 5व्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 यांची उत्तरे आपण पाहणार आहोत. तर चला तर बघूया प्रश्न क्रमांक 9 काय आहे आणि सोडून बघूया आपण. तर बघा, प्रश्न क्रमांक 9 हा खालील विधीसाठी कोणत्या गाथा म्हटल्या जातात ते क्रमवार लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 9 मध्ये एकूण 6 विधी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि प्रत्येकी 2-2 गुण या ठिकाणी आहेत आपल्याला, म्हणजे 12 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर पहिला विधी दिलेला आहे तो साक्षगंध विधी. तर मग आता या साक्षगंध विधी कशा पद्धतीने करायचा, कोणकोणत्या गाथा म्हटल्या जातात त्या क्रमवार आपण लिहिणार आहोत. तर बघूया. पहिल्यांदा आपण वंदन लिहायचे, त्याच्यानंतर त्रिसरण पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, परित्राण पाठ, महामंगल गाथा, सब्बसुख गाथा, धम्मपालन गाथा आणि आशीर्वाद आणि शरणतय, अशा पद्धतीने याचे उत्तर आपण लिहायचे. दुसरा, या प्रश्नातील दुसरी गाथा विचारलेली आहे ती म्हणजे विद्यारंभ विधी. तर या विद्यारंभ विधीसाठी कोणकोणत्या गाथा म्हटल्या जातात तर ते बघूया. ते काय उत्तर लिहिणार आपण? पहिल्यांदा वंदन, त्याच्यानंतर त्रिसरण पंचशील, त्याच्यानंतर बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, त्याच्यानंतर त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महामंगलसूत्र, सब्बसुख गाथा, धम्मपालन गाथा आणि आशीर्वाद. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी याचं उत्तर लिहायचे. त्याच्यानंतर पुढचं विचारलेलं आपल्याला वाढदिवस. तर वाढदिवस करत असताना कोणकोणत्या गाथा म्हणायच्या आहेत तर लिहायचे आपण वंदन, त्रिसरण पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, परित्राण पाठ, संकल्पगाथा, आशीर्वाद आणि शरणते. तर अशा पद्धतीनं हे आपण उत्तर लिहायचे. पुढचा विचारलेला आपल्याला धम्मदीक्षा. ते धम्मदीक्षेच्या वेळेला आपण कोणत्या गाथा म्हणायचे आहेत किंवा काय घ्यायचे ते बघूया आपण. उत्तरामध्ये लिहायचे आपण प्रथम 22 प्रतिज्ञा, नंतर वंदन, त्रिसरण पंचशील, आशीर्वाद आणि शरणते. तर अशा पद्धतीनं धम्मदीक्षेच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या गाथा लिहायचे. त्याच्यानंतर अंतिम संस्कार. तर याच्यासाठी कोणकोणत्या गाथा लिहायचे ते लिहायचे वंदन, त्रिसरण पंचशील आणि शरणते. पुढचं आहे ते नामकरण. तर नामकरणसाठी आपण कोणत्या गाथा घ्यायचे तर या ठिकाणी आपण लिहायचे वंदन, त्रिसरण पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, परित्राण पाठ, सब्बसुख गाथा, धम्मपालन गाथा, आशीर्वाद गाथा आणि शरणते. तर अशा पद्धतीनं आपण या 9व्या प्रश्नाची उत्तर आपण लिहायचे आणि प्रत्येकी 2-2 मार्काला असे एकूण 12 मार्कासाठी तो प्रश्न होता. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे तो म्हणजे स्वतःचे मत व्यक्त करा. प्रश्न क्रमांक 10 आहे आणि तो आहे 8 गुणासाठी. आता 8 गुणासाठी प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी कोणते 8 गोल्डन मार्ग सांगितले आहेत. मग ते 8 मार्ग कोणत्या 8 मार्गांचा अवलंब करून आपण बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करणार आहोत तर ते 8 मार्ग आपण या ठिकाणी लिहायचे. उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत. पहिला, चलो बुद्ध की ओर अभियान, म्हणजे जाती अंताची चळवळ. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्याचं एक वाक्य लिहू शकतो. पहिलं वाक्य. दुसरं की
आचारो परमो धर्म. आचारो परमो धम्मो. त्याच्यानंतर तिसरं लिहायचे बुद्धिस्ट आयडेंटिटी, म्हणजेच बौद्ध की पहचान किंवा आपली बौद्ध म्हणून आयडेंटिटी निर्माण करणे, असं लिहिलं तरी चालेल. चौथं लिहायचे आपण की सर्वांनी टीमवर्कने काम केले पाहिजे. धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी आपल्याला चौथं काम काय करायचे, तर सर्वांनी वेगवेगळ्या शाखात काम करणाऱ्यांनी टीमवर्कने काम करायचं. त्याच्यानंतर पाचव्यामध्ये आपण लिहायचे की धर्मांतराच्या बरोबर रोटी बेटी व्यवहार सुद्धा आपल्याला करायचे आहेत. तर हे 5व्या क्रमांकाचं उत्तर आपण लिहायचे की रोटी बेटी व्यवहार सुद्धा झाले पाहिजे. इतर धर्मातील लोक आपल्याबरोबर येत आहेत, त्यांच्या मुली आपण केल्या पाहिजेत, आपली मुले त्यांना दिल्या पाहिजेत, म्हणजे धर्मांतराचा कार्यक्रम या ठिकाणी रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बुद्धविहार जोडो अभियान राबवला पाहिजे, ते या ठिकाणी लिहायचे. बुद्धविहार जोडो अभियान. वेगवेगळ्या संस्थांची बुद्धविहार असतात, ते आपल्याला जोडायची असतात. म्हणजे त्यांच्या बुद्धविहारामध्ये आपण कार्यक्रम घेतले पाहिजेत, आपल्या बुद्धविहारात त्यांना कार्यक्रम घेऊ दिले पाहिजेत, अशा पद्धतीने बुद्धविहार जोडो अभियान राबवलं पाहिजे. 7वा कार्यक्रम आपण काय राबवायचं आहे, तर समाजाशी आपण नाळ जोडली पाहिजे. म्हणजेच समाजामध्ये जे वेगवेगळे कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील असे मोठमोठ्या पदावर काम करणारे लोक असतात, अशा लोकांना आपण एकत्र आणलं पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानाचा आपण उपयोग या सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी घेतला पाहिजे. त्याच्यानंतर 8वा, तर 8वा उत्तरामध्ये आपण लिहायचे मंडळ जोडो अभियान. म्हणजेच बुद्धिस्ट लोकांची वेगवेगळी मंडळं आहेत, परंतु धार्मिक बाबतीत त्यांच्याकडे कार्यक्रम नसतो, तर मग आपल्याकडे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमासाठी त्यांना आपण आमंत्रित केलं पाहिजे. मंडळाला सोबत घेऊन आपले कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि याच्यासाठी आपण मंडळ जोडो अभियान हे राबवलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हे स्वतःच्या मत व्यक्त करायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण हे 8 प्रकारचे कार्यक्रम हे धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी राबवू शकतो, असं उत्तरामध्ये आपण लिहायचे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं 9व्या आणि 10व्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं. अशा पद्धतीनं ही उत्तरपत्रिका सोडून झालेली आपली आणि एकूण 100 मार्काचा तो पेपर होता. आतापर्यंत आपण सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका 5ही भागांमध्ये पाहिल्या, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, नमो बुद्धाय.